सर्व मान्यवरांना विनंती आहे, स्टेजवरची गर्दी थोडीशी कमी करायची आहे. मंचावरची गर्दी कमी करा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन. आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, लातूर जिल्ह्याच्या वतीनं अहमदपूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या सभेचा आज कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या तालुक्याचं भूषण, महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब आहेत. या कार्यक्रमासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार होते, परंतु आज त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड असल्यामुळं ते येऊ शकले नाही. मंचावरील सर्व भारतीय जनता पक्ष, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, महायुतीचे सर्व नेते आणि बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर आठवले साहेब केंद्रीय मंत्री झाल्यानंतर बऱ्याच दिवसाचा खंड होता. या लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची सभा, खऱ्या पाहिला तर लातूर शहरामध्ये सभा व्हायला पाहिजे होती, परंतु ती आम्ही घेऊ शकलो नाही. म्हणून या ठिकाणी अहमदपूरला मी धाडस केलं आणि या ठिकाणी अहमदपूरला सभा घेण्याचा प्रयोजन या ठिकाणी आम्ही करण्यात आला. मित्र, मी जास्त वेळ घेणार नाही. आता माझ्या नंतर आठवले साहेबच बोलणार आहेत. मी आपल्या सर्वांना एक विनंती करणार आहे. मित्र, हा रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावरला हा रिपब्लिकन पक्ष आहे आणि ते आठवले साहेब चालवतात. हा पक्ष भारतातच नाही, जगाच्या 100 देशामध्ये आठवले साहेबांनी पोहोचवलेला आहे. अरे, नागालँड सारख्या ठिकाणी 2 आमदार आठवले साहेबांच्या पक्षाचे, आणि म्हणून आठवले साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा, रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा खांद्यावर घेऊन या जगामध्ये त्यांनी हा रिपब्लिकन पक्ष पोहोचवलेला आहे. भारतातच नव्हे तर जगामध्ये हा रिपब्लिकन पक्ष पोहोचलेला आहे. म्हणून आपणा सर्वांना विनंती करणार आहे की आपण रिपब्लिकन पक्षाच्या आठवले साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं आपल्याला उभं टाकायचं आहे. याचं कारण असं आहे की आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे. आपण, आपली ताकद स्वतःची नाही आहे, आपण एकटे सत्तेमध्ये जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला, जशी मायावती उत्तर प्रदेशामध्ये 2 वेळा भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुख्यमंत्री झाल्या, त्याचप्रमाणे आपल्यालाही सत्तेमध्ये जायचं आहे. आणि म्हणून सत्तेचा वाटा जर मिळवायचा असेल तर आपल्याला आठवले साहेबांसोबत राहावं लागणार आहे. आणि आठवले साहेबांमुळे सत्तेचा वाटा आम्हाला या ठिकाणी मिळाला आहे. आठवले साहेबाला सांगू इच्छितो, साहेब, काल परवाच या अहमदपूर नगरीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये रिपब्लिकन पक्षानं, सहकार मंत्र्यांनी आणि बाळासाहेब जाधव साहेबांनी आम्हाला झुकतं माप दिलं. या ठिकाणी आम्हाला 4 जागा सोडल्या, 3 आमच्या निवडून आल्या, 1 थोड्या मतानं गेली. आणि पंचायत समितीला आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या 2 जागा आल्या. कुठं सर्वजण जाई, जय भीम करा साहेबांना. बोडगे कुठं आपला नंदू, जय भीम कर बेटा. हे पंचायत समितीचे आपले रिपब्लिकन पक्षाचे
चिकटे साहेब हे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही बाबासाहेब पाटील साहेबांसोबत युती केली आणि सत्तेमध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणून सर्वांना विनंती माझी राहणार आहे की या ठिकाणी आपल्याला रिपब्लिकन पक्षाच्या आठवले साहेबांच्या पाठीशी राहावं लागणार आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा झेंडा, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार आठवले साहेब या देशामध्ये घेऊन चाललेले आहेत. आता महाराष्ट्रापुरते नाही, आठवले साहेब मर्यादित राहिलेले नाहीत, राज्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, देशापुरते मर्यादित राहिलेले आहेत. आठवले साहेब लंडनला गेले. तुम्ही फेसबुकवर बघता जगामध्ये रिपब्लिकन पक्ष आता फोपावलेला आहे. या ठिकाणी मी नागालँडचे आपले 2 आमदारांना आणायचा प्रयत्न करणार होतो, परंतु माझा आणि साहेबांचा संपर्क झाला नाही आणि म्हणून आपणा सर्वांना लातूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणचे आमचे श्रीकांतजी बनसोडे असतील, माझे सहकारी आहेत, या इकडं आम्ही दोघांनी, अरुण वागंबर, सुनील वाहुळे, आम्ही सर्वांनी मिळून या कार्यक्रमाला ताकद लावलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि मी आता जास्त वेळ बोलणार नाही. आठवले साहेबांना आता इथून आपल्याला संबोधित करून संभाजीनगरला त्यांना जायचं आहे. कालपासून आठवले साहेब या ठिकाणी आपल्या लातूरच्या दौऱ्यावर आहेत. काली आपल्या गृहभेटी झाल्या, या ठिकाणी वातावरण चांगलं झालं. यानंतर मी माझं 2 शब्द संपवतो आणि या ठिकाणी मी सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेबजी जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्षीय भाषण करावं. अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर आठवले साहेब बोलतील आणि मग आपल्या साजर आणि विशालचा कार्यक्रम सुरू राहील. जय भीम, जय भारत. माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे साहेब, सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनींनो, मी काही भाषण मार्गदर्शन करणार नाही. फक्त आठवले साहेबांची एक आठवण त्यांना आणि तुम्हाला करून देणार आहे. आठवले साहेब इसवी सन 2009ला सहकार मंत्री बाबासाहेब पाटलाचं पहिलं इलेक्शन 2009ला होतं. पहिलं इलेक्शन आणि त्या 2009च्या बाबासाहेब पाटलाच्या पहिल्या इलेक्शन निवडणुकीचा प्रचार समारंभ हे आठवले साहेब तुमच्या हस्तानं झालेला होता पहिला सगळं आणि महादेव जानकरच्या उपस्थितीत. पहिल्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि जानकर साहेबांचे कार्यकर्ते जे त्यांनी मेहनत घेतली त्याच्यामुळे फार मोठा विजय पहिल्यांदा बाबासाहेब पाटील यांना मिळालेला होता. ते ऋण मी आणि बाबासाहेब पाटील तुमचे आणि जानकर आणि त्यांच्या कार्यकर्त्याचे आम्ही विसरू शकत नाही. आठवले साहेब 14 महिन्या बाबासाहेब पाटलांना तिसऱ्यांदा 30-32 हजार अशा प्रचंड मताने निवडून दिलं. तिसऱ्यांदा 32,200 मत. नुसतं निवडूनच दिलं नाही तर लाडल्या बहिणीने एवढा आशीर्वाद दिला की बाबासाहेब पाटील फक्त आमदारच राहिले नाही, डायरेक्ट सहकार मंत्री झाले. ह्या जनतेला सगळे श्रेय आहे. म्हणून आमची अपेक्षा आहे ज्यावेळेस आठवले साहेब तुमच्या तिसऱ्यांदा ज्यावेळेस शपथविधी होईल त्यावेळेस आपण या देशाचे कॅबिनेट मिनिस्टर व्हावं ही प्रार्थना आमच्या सगळ्यांची या ठिकाणी आहे. एवढंच ईश्वराशी प्रार्थना करतो. आणि काय नियोजन संयोजन काय कार्यकर्ते झटले हो. अहमदपूर शहरात झालेली माझ्या आयुष्यातली, मी 11 विधानसभा निवडणुका लढवलेला माणूस आहे. माझ्या आयुष्यातली सगळी मोठ्यातली मोठी सभा आजची या ठिकाणी आठवले साहेबांची सभा आहे. सगळ्या रिपाईच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे.
आणि जनता देखील 6 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेत. अहो किती रुपये दिले तरी एवढं कोणी बसतंय का? पण आठवले साहेबांविषयी प्रेम, याच्यामुळे ही जनता या ठिकाणी बसल्या. तुमचं देखील सर्व जनतेचे आया भगिनीचं मनापासून स्वागत करतो, तुमचे आभार मानतो. 2 शब्द संपवतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद साहेब. दीन दलित शोषित पीडित आणि उपेक्षितांचा बुलंद आवाज करण्यासाठी ज्यांनी स्वतःला चंदनासारखं झिजवलंय, हॅलो या संबंध महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर देशात नव्हे तर जगभर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि त्यांचं कार्य पोहोचलंय. अशा कार्याची ओळख करताना स्वतःवर विश्वास ठेवा, इतिहास विसरू नका. माणसांनी स्वतःला झिजवलं पाहिजे असा आवाज ज्यांनी संबंध महाराष्ट्राच्या मनपटलावर पोहोचलाय. खर तर आठवले साहेब, कोई आपको गुलाब कहता है कोई जाने शबाब, कोई आपको गुलाब कहता है कोई जाने शबाब, आप जैसे जिंदा दिल इंसान को हम खुदा की किताब कहते हैं, हम खुदा की किताब कहते हैं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात माननीय साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. माननीय रामदासजी आठवले साहेब. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा हा पक्ष, म्हणूनच आहे साऱ्या देशाचे माझ्याकडे लक्ष. हा पक्ष एका जातीचा पक्ष नाही, हा पक्ष सर्वहारा लोकांचा पक्ष, दलितांचा, आदिवासींचा, इतर मागासवर्गीयांचा, मराठा समाजाचा, माळी समाजाचा. हा पक्ष आहे मुस्लिम समाजाचा, ख्रिश्चन समाजाचा, हिंदू समाजाचा, बौद्ध समाजाचा. हा पक्ष आहे सर्व जाती धर्माच्या लोकांचा. माझ्या हातामध्ये आहे जय भीमची मशाल, माझ्या हातामध्ये आहे जय भीमची मशाल. कारण आज या ठिकाणी आलेले आहे साजन आणि विशाल. मी या ठिकाणी ऐकण्यासाठी आलेलो आहे भीमाच्या गाण्यांचा सूर. मी या ठिकाणी आलेलो आहे जय भीमच्या गाण्यांचं ऐकण्यासाठी सूर, आणि त्या गावाचं नाव आहे अहमदपूर. माझ्यासाठी तुमचा तालुका नाही फार दूर, माझ्यासाठी हा तुमचा तालुका नाही फार दूर. कारण मी पॅन्थरच्या काळामध्ये काढलेले आहे गावागावामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये धूळ. माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आजची सभा होत आहे. या भागाचे आमदार मंत्री बाबासाहेब पाटील आज ते या ठिकाणी येऊ शकले नाही. अजितदादा पवार साहेब आज आपल्यामध्ये नाही, त्यांना मी भावपूर्ण अभिनंदन करतो. आणि अजितदादांसारखा एक ढाण्या वाघ यांनी साऱ्या महाराष्ट्राला आणली होती जा. अजितदादांच्या विमानाचा, त्या एअरक्राफ्टचा क्रॅश झाला.
आणि कधी नव्हे अशा पद्धतीची घटना घडली. अजित दादा या महाराष्ट्राच्या राजकारणातला चमकता तारा होता. अजित दादा या महाराष्ट्रातल्या राजकारणातला चमकणारा तारा होता. आणि जय भीमचा माझा नारा होता. जे अप्रीत अशा पद्धतीचं घडलं, जे घडायला नको होतं ते घडलं. अजित दादा आपल्या सर्वांना सोडून गेले. त्याची सीबीआय चौकशी करण्याच्या संबंधातलं पत्र माननीय मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना पाठवलेलं आहे. आणि अजितदादांच्या त्या अपघाताची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये काय घातपात आहे का, काही लोकांच्या शंका मनामध्ये आहे. मला असं वाटतं की अजितदादांच्या बद्दल अजितदादांना अशा पद्धतीनं कुणीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न करणं एवढं सोपं काम नव्हतं. अजितदादांचे सगळे मित्र होते. त्यामुळं चौकशी व्हायला हवी. एअरक्राफ्ट मध्ये काय बिघाड झालेला होता, कॅप्टनची काय चूक होती, डीजी शेनी का अशा विमानाला परवानगी दिली होती, त्याला कोण जबाबदार आहे, सगळ्या बाबींची चौकशी झाली पाहिजे. याच्या पाठीमागे काय घातपात आहे का याची चौकशी झाली पाहिजे. पण माझं मत असं आहे याच्यामध्ये काय घातपात असेल असं वाटत नाही मला. चौकशी झाली पाहिजे. कोण अजितदादांसारख्या एका मोठ्या व्यक्तीला अशा पद्धतीनं प्लॅनिंग करेल, कोण त्यांचं. त्यामुळे मी या ठिकाणी अजितदादांना आदरांजली अर्पण करतो. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भव्य सभा अहमदपूर या शहरामध्ये होत आहे. या शहराशी माझा अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे. आज आपले बाबासाहेब कांबळे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत. आणि बाळासाहेब जाधव यांच्यासोबत माझी अत्यंत जवळची मैत्री आहे. बाळासाहेब जाधव हे सातत्यानं या भागामध्ये ऍक्टिव्ह राहिले, इथले आमदार राहिले, मंत्री राहिले आणि आज चर्चा सभेचे अध्यक्ष आहेत. आणि ज्यांचं म्हणणं असं आहे की या शहरातली सर्वात मोठी सभा. तसा माझा पक्ष गरीब कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. माझा पक्ष धनदांडग्यांचा पक्ष नाही. खेड्या पाड्यामध्ये मी या प्रत्येक गावागावामध्ये फिरलेलो आहे. भारतीय दलित पॅंथरच्या छावण्या स्थापन करण्यासाठी मी फिरलो. पण मी माझ्या जीवनामध्ये हरलो नाही. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पताका गावागावामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला आणि गावाला हे सांगितलं की माझी पॅंथर ही तुमची पण आहे. माझी पॅंथरची मुवमेंट जी आहे ती मुवमेंट फक्त महार बौद्ध मातंग समाजाची नाही, मराठा समाज ओबीसी समाजाची आहे. आणि आपण गावागावामध्ये मैत्री वाढवली पाहिजे. बाबासाहेबांच्या संविधानातला भारत उभा केला पाहिजे. जात कुठली असेल, धर्म कुठलाही असेल, गाव कुठलंही असेल, जिल्हा कुठलाही असेल, राज्य कुठलंही असेल, बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये अखंड भारताची भूमिका मांडली. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जात धर्म भाषा भेद यापेक्षा देश महत्वाचा आहे. पिढ्यानपिढ्यापासून आम्ही जरूर अन्याय सहन केले, पण त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं की देश सर्वात मोठा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आर्मीमध्ये महार बटालियन झाली पाहिजे मागणी केली आणि आज देशाच्या आर्मीमध्ये महार बटालियन आहे. आम्ही सर्वजण शूरांच्या अवलाद आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये गबसरे
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये राहणारी आमची औलाद आहे. आम्ही घाबरणारे लोक नाही. आम्ही दुश्मनाला चारी मुंड्यात चीत करणारे आहोत. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मी हे सांगितलं की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही. आम्ही कुणाच्या वाटेला जाणार नाही. पण जर कोणी माझ्या वाटेला आला तर त्याला मी अजिबात सोडणार नाही. माझ्या वाटेला कोणी येत नाही. मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होतो. हॉस्टेलमध्ये राहत असताना अचानक मंत्री होण्याची संधी मिळाली. 5 वर्ष शरद पवार साहेबांच्या आणि माननीय सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री होतो. समाज कल्याण खातं, रोजगार हमी योजनेचं खातं, दारूबंदीचं खातं, ट्रान्सपोर्ट खातं, अशा पद्धतीची खाती माझ्याजवळ होती. आणि अचानक मी सत्तेमध्ये गेलो. सत्तेमध्ये 5 वर्ष राहण्याची संधी मिळाली आणि समाजातल्या घटकांसाठी काम करायचं हीच माझी भूमिका राहिली. काँग्रेसच्या अलायन्समध्ये मी काँग्रेससोबत होतो. ज्यांच्या सोबत मी असतो त्यांच्या बरोबर प्रामाणिकपणे राहण्याची माझी राजनीती आहे. कुणाच्या विरोधामध्ये बोलण्याची मला सवय नाही. काय मिळेल कधी नाही मिळेल, पण सत्ता मिळाली पाहिजे गोष्ट खरी आहे. पण सत्तेशिवाय सुद्धा त्यानंतरच्या काळामध्ये मी आणि माझ्या सहकार्याने अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळवण्यामध्ये मी शरद पवारांच्या मंत्रिमंडळात असताना मला संधी मिळाली. मी पवार साहेबांना सांगितलं होतं की आम्हाला मराठवाड्यातल्या माणसांचा अपमान करायचा नाही, त्यांचा सन्मान वाढवायचा आहे. पण त्या काळात आमच्या लक्षात आम्हाला असं वाटलं की बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी मराठवाडा विद्यापीठ हे चांगलं विद्यापीठ आहे. मराठवाड्याच्या लोकांचा संघर्ष आमच्या आठवणीमध्ये होता. निजामाच्या संस्थानामध्ये असणाऱ्या मराठवाड्याला संयुक्त महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी मोठा लढा या ठिकाणच्या लोकांनी दिला. त्याची कल्पना होती आम्हाला. असंच आम्हाला वाटलं की बाबासाहेबांच्या नावाने एखादं महाराष्ट्राचं विद्यापीठ असावं ज्या महाराष्ट्रातले बाबासाहेब आहे. आणि हे प्रश्न उपस्थित करण्यात आले की आमच्याच विद्यापीठाला का, त्यांचं बरोबर होतं. मुंबईच्या विद्यापीठाला का नाही, पुण्याच्या विद्यापीठाला का नाही, आमच्याच विद्यापीठाचं नाव का बदलत आहे, म्हणून मराठवाड्यामध्ये दंगली झाल्या. पण कुणाच्या भावना दुखावण्याची भूमिका आमची अजिबात नव्हती. आणि म्हणून आम्ही नामांतराच्या मागणीच्या बरोबर आम्ही हेच सांगितलं नंतर की मराठवाडा शब्द आहे असाच ठेवा. त्याला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जोडा आणि हा प्रश्न सुटला. अनेक लोकांनी या लढ्यामध्ये आपला सहभाग दिलेला होता. अनेक लोक मुंबईला मोर्चासाठी आले, छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅलीसाठी आले. माझ्या आदेशाप्रमाणे उपाशी तापाशी आमच्या आया बाया, आमचे सगळे तरुण, आमचे सगळे वयोवृद्ध लोक मुंबईला यायचे. आणि मी हॉस्टेलमध्ये राहत असताना ते आमच्या सगळ्या स्लम मध्ये असणाऱ्या पॅन्थरच्या छावण्यांमधून आम्ही भाकरी गोळा करायचो, चपात्या गोळा करायचो. मराठवाड्यातून आलेली माणसं, विदर्भातून आलेली माणसं, पश्चिम महाराष्ट्रातून आलेली माणसं, कोकणातून आलेली माणसं, त्यांच्यासाठी काही जेवण बनवण्याचे पैसे द्यायला आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही वस्त्यांमध्ये जात होतो. आम्ही वस्त्यांमध्ये जात होतो आणि सांगत होतो की आम्हाला चपात्या द्या, भाकरी द्या आणि आम्हाला कालवण बनवून द्या. आणि त्या वस्तीमध्ये आम्ही 1000 लोक, 2000 लोक, 500 लोक पाठवायचो आणि लोक जेवण करून तिथं मोर्चा यायचे आझाद मैदानाला. ठीक आहे, आम्ही हे काम करत करत आपल्याला केंद्रामध्ये मंत्री बनण्याची संधी मिळाली. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळामध्ये मी 3ऱ्या वेळेला मंत्री आहे. माझ्या पक्षाचा एक सुद्धा खासदार नाही लोकसभेमध्ये. एक सुद्धा खासदार माझा मंत्रिमंडळ आपल्या लोकसभेमध्ये नाही. मी एकटाच त्या ठिकाणी आहे. मी एकटा असलो तर मी सगळ्यांना पुरून उडणार. आम्ही एकटाच आहे.
पण जर आमचे 8-10 MP निवडून आले तर आमचे अजून 1-2 मंत्री होऊ शकतील. पण सध्या तरी महाराष्ट्रामध्ये आमचा दुसरा लोकसभेमध्ये कुणी माणूस नाही, पण मी राज्यसभेत आहे तिसऱ्यांदा. तुम्ही तिसऱ्यांदाच काय, पण नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झालेले आहेत. नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री बन गए तीसरी बार, और मैं भी मंत्री बन गया हूं तीसरी बार. और नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री बनते रहेंगे बार बार बार, और मैं भी मंत्री बनता रहूंगा बार बार बार. पण मंत्र्याचा विषय नाही आहे, मंत्रीपद असो की नसो, माझं काम चाललेलंच आहे. मंत्रिपदासाठी मी या ठिकाणी अजिबात नाही. पण माननीय नरेंद्र मोदींच्या सोबत 2014 मध्ये महाराष्ट्रातल्या नव्हे तर युपी मधल्या अनेक ठिकाणच्या सभांमध्ये मी सहभागी होतो. आणि मोदी साहेब मला अत्यंत चांगले ओळखत होते. आणि पार्लमेंटमध्ये आजपर्यंत नरेंद्र मोदीजींना कुणी हसवू शकलं नाही. मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पार्लमेंटमध्ये खुदू हसताना मी त्यांना हसवलेलं आहे. मी पार्लमेंटमध्ये नरेंद्र मोदींना मी हसवलेलं आहे, पण नरेंद्र मोदीजींना हसवत असतानाच मी राहुल गांधींना फसवलेलं आहे. आज माननीय राहुल गांधीजी अपोजिशन लीडर झालेले आहेत, ते ऍक्टिव्ह आहेत, ते काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि लोकसभेमधले ते अपोजिशन लीडर आहेत, नेते आहेत. त्यांना बोलू दिलं जात नाही असं म्हटलं जातंय, पण असं खरं नाहीये. त्यांनी बोलावं, जेवढं जास्त बोलतील तेवढा आमचा जास्त फायदा आहे. त्यांना बोलण्यासाठी थांबवण्याचा विषय अजिबात नाहीये. आम्ही कुणाचं तोंड बंद करू शकत नाही आणि पार्लमेंटमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण जर चुकीचं कुणी बोललं तर त्या ठिकाणी माईक बंद होतो. मी राज्यसभेमध्ये आहे, माझ्या पक्षाचा मी एकटाच आहे आणि अनेक विषयावरती चर्चा होत असताना आम्हाला 3 मिनिटं मिळतात बाबासाहेब, आणि माझे 2-4 शेअर असतात, त्यामध्ये माझी 3 मिनिटं संपून जातात. मला पुढे काय बोलताच येत नाही, लगेच माईक बंद होतो. मी सत्तेमध्ये आहे, मंत्री आहे, तरी सुद्धा मला जेवढा वेळ दिलेला आहे तेवढ्याच वेळेमध्ये मला बोलणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे इतर विषय मला मांडता येत नाही. काही लोकांना वाटत असेल की आठवड कविताच करतात. माझ्या मनामध्ये जे अनेक प्रश्न असतात ते प्रश्न मला अनेक वेळेला मांडता येत नाही. ठीक आहे, तर आपल्याला रिपब्लिकन पक्ष आपल्याला मोठा बनवायचा आहे. आणि आज ज्या ठिकाणी सभा होती आहे, अहमदपूर चाकूर हा एक मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे. या मतदारसंघामध्ये बहुजन समाज, मराठा समाज, दलित समाज, मुस्लिम समाज, ओबीसी समाज, सगळे समाजाचे लोक राहतात, भटकमूळ समाज राहतो. तर आपल्याला लोकांच्या प्रश्नांसाठी काम करायचं आहे, शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी काम करायचं आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जो US बरोबर डील केला, इंडो US डील, एवढा चांगला आहे इंडो US डील. राहुल गांधींना का होत आहे फील, एवढा चांगला डील आहे. 45 लाख कोटीचा हा डील आहे. या डील मुळे अनेक लोकांना, लाखो लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या अनेक वस्तूंना त्या ठिकाणी 0 टेरिफ आहे. पण गैरसमज करण्याचा प्रयत्न होतोय आणि डील जो असतो तो डील गिव्ह अँड टेकचा असतो. आपल्यासाठी तो 80-85% जास्त फायद्याचा आहे. त्यामुळं जेवढं सरकार चालवायचं असतं त्यावेळेला व्यापार हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करणं अत्यंत आवश्यक असतं. छोट्या उद्योगांना संधी देणं अत्यंत आवश्यक असतंय. MSMEच्या माध्यमातून जे छोटे उद्योग आहेत अशा छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी या डीलचा फार चांगला उपयोग होणार आहे.
युरोप सोबत आपला व्यापारी अग्रीमेंट झालेला आहे. इस्रायल सोबत सुद्धा आता अग्रीमेंट होत आहे, झालेलं आहे. अनेक देशांच्या सोबत अग्रीमेंट होत आहे. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, माणसाजवळ बुद्धिमत्ता मोठी आहे. माणसाने आपल्या बुद्धिमत्तेवर चंद्रापर्यंत जाण्याची सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी चंद्रावर सुद्धा जाऊन आपण आलेलो आहोत. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये AI, कृत्रिम बुद्धिमत्ता सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. गावाच्या प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी, माणसाच्या प्रगतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची सुद्धा आवश्यकता आहे. आणि 80-85 देशातले लोक त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी उघडं नागडं अशा पद्धतीचं प्रदर्शन काँग्रेसकडून करण्यात आलं. बरोबर नाही. देशाचा अशा पद्धतीने अपमान करणं योग्य नाही. तर एवढं सांगतो की आमचं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे. आमचं जे एनडीए सरकार आहे, एनडीए सरकार हे सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारं सरकार आहे. मैं इतना ही बताना चाहता हूं, मुस्लिम कम्युनिटी को, मुस्लिम समाज से मेरे बहुत अच्छे संबंध है. लगातार मैंने जब जब राज ठाकरे जी ने मुस्लिम समाज के खिलाफ आवाज उठाई, हम मतलब ये मस्जिद के भोंगे निकाले गए, इसी तरह की भूमिका जब राज ठाकरे ने रखी थी तो मैंने उसका कड़ा विरोध किया था और मैंने बताया था कि अगर भोंगा लगाना है तो आप मंदिर को भी लगा सकते हैं, लेकिन भोंगा मस्जिद का निकालने की बात अच्छी नहीं है. उनका आवाज कम करने की बात हो सकती है. किसको तकलीफ होती होगी तो आवाज कम करने के लिए बात हो सकती है, लेकिन हमारा अजान 1-2 मिनट का होता है तो मुझे लगता है कि ये झगड़ा करना बिल्कुल ठीक नहीं है. मराठी बोलो नहीं तो थप्पड़ मारेंगे, ये अच्छी बात नहीं है. मुंबई जो कैपिटल बना है, इकोनॉमिक कैपिटल, उसका कारण ये है कि मुंबई में मराठी लोगों का तो बहुत बड़ा योगदान है ही है. लेकिन इसी तरह हम थप्पड़बाजी करेंगे तो सब व्यापार यहां से निकल जाएंगे तो मुंबई की हालत ठीक नहीं होगी. राज ठाकरे अच्छे नेता है, वो सभा उनकी बड़ी बड़ी होती है, सभा भी उनकी होती है बड़ी बड़ी, और उनकी बात भी होती है बड़ी बड़ी. त्यांचं भाषण अत्यंत चांगलं असतं, ऐकण्यासाठी लोक बरेच येतात, ही चांगली गोष्ट आहे. पण समाजामध्ये वाद निर्माण होईल, भाषेमध्ये वाद निर्माण होईल असं काय करू नये. मराठीवरचं प्रेम तुम्ही ठेवा, आमचं मराठीवर प्रेम आहे, पण हिंदी भाषा आमची राष्ट्रभाषा आहे. मी 4-5 दिवसापूर्वी मी बोधगयाला होतो, मी पटण्यामध्ये होतो. तिथे जाऊन मी मराठी बोलू लावलं, कुणाला करणार नाही. गेल्या आठवड्यामध्ये मी अंदमान निकोबारला होतो, तिथे आपला पक्ष आहे. लक्षद्वीपमध्ये आपला पक्ष आहे. आणि भारतामध्ये 28 राज्य आहेत, 28 राज्यामध्ये पक्षाच्या शाखा त्या ठिकाणी आहे. आता ज्या 5 राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत, वेस्ट बेंगॉल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पांडिचेरी, 5 ठिकाणी माझ्या गटाच्या शाखा आहेत. आणि इलेक्शन कमिशननी मला 5 राज्यामध्ये माझ्या पक्षाला गन्ना किसानी सिंबॉल मिळालेला आहे. म्हणजे ऊस झाली शेतकरी, गन्ना किसान. ये काम नहीं इतना आसान, ये काम नहीं इतना आसान, इसीलिए इलेक्शन कमिशन ने दिया है मुझे सिंबॉल गन्ना किसान. तर गन्ना किसान हे आमच्या माझ्या पक्षाचं सिंबॉल आता टेम्परेचर आहे. पुढे जेवढ्याला माझा पक्ष जेवढ्याला राष्ट्रीय होईल, 2 राज्यामध्ये मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे. अजून 2 राज्यामध्ये जर माझ्या पक्षाला मान्यता मिळाली तर माझा पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या यादीमध्ये जाणार. बाळासाहेब सध्या बीजेपी नंबर 1 ला आहे, काँग्रेस नंबर 2 ला आहे, बसपा नंबर 3 ला आहे आणि आम आदमी पार्टी 4 नंबरला आहे. या छोट्या राज्यामध्ये 2 राज्यामध्ये जर माझ्या पक्षाला मान्यता मिळाली तर 5 नंबरला राष्ट्रीय पक्षांच्या यादीमध्ये माझा पक्ष जाणार आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे, निळा झेंडा माझ्या हातामध्ये आहे.
जरूर भारतीय जनता पार्टी सोबत आहे, पण नरेंद्र मोदींच्या सबका साथ विकास या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मी त्यांच्या सोबत आहे. काय मुद्द्यावर वैचारिक मतभेद असतील, काँग्रेस सोबत असताना काय मुद्द्यावर मतभेद होते, पण नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स मध्ये मी आहे आणि मी तुमच्या प्रश्नांसाठी सातत्यानं काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि आज या ठिकाणी आमचे देवीदास कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत, चंद्रकांत चिकटे आहेत, पप्पू कागदे आमचे युवा अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे बीडला राहणारे आहेत, आमचे नगरसेवक प्रदीप कांबळे आहेत, नगराध्यक्ष स्वप्नील स्वप्नील वत्ते, एनसीबीचे शिवानंद हिंगणे, दुसरे आमचे अशोक केंद्रे, व्यंकट कीर्तने, भाजप नेते दिलीप देशमुख, डॉक्टर सुधाकर गुळवे, माजी आमदार बबुरान खंदाडे, श्रीकांत बनसोडे, अरुण वागंबर. अरुणचे वडील वागंबर एक असे होते की जबरदस्त त्यांचा आवाज. त्यानंतरच्या काळामध्ये वागंबर म्हणजे माझ्या पाठीमागे उभा राहिलेला वाघ. आणि असे अनेक कार्यकर्ते माझ्या पाठीमागे उभे राहिले. रफिक अहमद आमचा मुस्लिम कार्यकर्ता होता. रफिक मोहम्मद मुस्लिम कार्यकर्ता नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिला. अशा अनेक लोक तुमच्यासारखे हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने माझ्या पाठीमागे उभे राहिले म्हणून मला दिल्लीपर्यंत जाता आलं. मला एकट्याला जाता आलं नसतं. हे सगळे लोक त्याला जबाबदार आहेत. ही सगळी जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आणि म्हणून मला दिल्लीला जाण्याची संधी मिळाली. भविष्य काळामध्ये मी एवढंच सांगतो की आमचे बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आणि मी आम्ही दोघे जर एकत्रित आलो तर आमची ताकद अजून फार मोठी होणार आहे. बाळासाहेब आंबेडकरांना माझं निवेदन आहे की समाजासाठी तुम्ही एकत्रीकरण करा. सगळ्या गटातटांना आपण एकत्र आणूया आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करायचं असेल तर गटागटांनी ते स्वप्न साकार होणार नाही. बाळासाहेब आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही सगळ्या जागा लढता आहात पण अजूनही तुमचा पक्ष राज्यामध्ये रेकग्नाइज होत नाहीये. तेवढी मतं मिळत नाहीये. आपण ज्यावेळी एकत्र आलो त्यावेळेला 98 मध्ये 96 मध्ये आम्ही एकत्र आलो. लोकसभा आम्ही लढलो बाळासाहेब. त्यावेळेला आमच्या पक्षाला मान्यता मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये उगवता सूर्य सिंबॉल आम्हाला मिळालं. त्यानंतर आम्ही फुटलो आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गटाला मान्यता नाही. आमच्या गटाला मान्यता नाही महाराष्ट्रात. त्यामुळे आपण कुठेतरी हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी माझ्याकडे बरेच अर्ज आलेले आहेत. त्या अर्जांच्या वर जरूर कारवाई होईल. पण मी दिल्लीमध्ये आहे. तुम्हाला घाबरण्याचं कारण अजिबात नाही. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे मजबूत मुख्यमंत्री आहे आणि म्युन्सिपाल्टीची निवडणूक असते, महापालिकेची निवडणूक असतो, जिल्हा परिषदेची निवडणूक असतो, पंचायत समितीची निवडणूक असतो, त्यामध्ये बीजेपी नंबर 1 आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना नंबर 2 आहे. अजितदादा पवार साहेबांची एनसीपी नंबर 3 आहे आणि काँग्रेस उभाटाचा परभणीमध्ये मला वाटतं मेयर झालेला आहे. ठीक आहे पण आपली ताकद फार मोठी आहे. त्यामुळे आज या ठिकाणी आपण प्रचंड संख्येने उपस्थित आहात. आपले जे जे प्रश्न आहेत महिलांनी सुद्धा आपले बचत गट बनवायचे आहेत आणि अनेक योजनांचा फायदा घ्यायचा आहे. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी विधवा महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचं आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी उद्योगामध्ये उतरायचं आहे. अनेक सरकारचे स्कीम आहे त्या स्कीमचा फायदा उठवायचा आहे. बाबासाहेब कांबळे यांना आश्रमशाळा मिळाली ती अत्यंत चांगली चालवत आहेत. मला आश्रमशाळावर चालवणं माझ्यासाठी अत्यंत अवघड आहे. कारखाना चालवणं अत्यंत अवघड आहे. मी एकच चालवू शकतो ती म्हणजे पालखी.
पार्टी चालवण्याचं काम माझं आहे, उद्योग करण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही कुठं अडचण आहे तर मला सांगा. आणि आज या ठिकाणी आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलेले आहात. आणि आमचा काय विशाल आणि काय साजन, म्हणजे विशाल आणि साजन, आपण त्यांचं गाणं ऐकलेलं आहे. आले 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 आठवले, आले आले आले. आता मी गेलो की तुम्ही गावा, आले आले आठवले, आणि आता गेले गेले आठवले. गाणं अत्यंत चांगलं आहे. म्हणजे मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी लोकांना उत्स्फूर्तपणे त्या गाण्याचं लॉन्चिंग माझ्या हस्ते पुण्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे असे शाहीर आपले अनेक आहे. अनेक आपले सगळे शाहीर माझ्यासोबत आहे. जे आमची परिवर्तन कला महासंघ नावाची संस्था आहे. त्यामध्ये जो 18 ते 20 हजार जे गाणारे, वाजवणारे, मागून देणारे, टाकलं नाही यातून टाकलं नाही का? म्हणजे यामध्ये नावं टाकलेली आहेत, पण आमच्या मिलिंद आमचा अत्यंत ऍक्टिव्ह लिहिलेलं आहे. मिलिंद महालिंगे यांचं नाव इथे घ्यायला पाहिजे होता. हो, पपन कांबळे हा तालुका अध्यक्ष. त्यांना नाव म्हणजे मिलिंद नाव घेतलंच पाहिजे. आणि मिलिंद हा अत्यंत ऍक्टिव्ह आमचा नेता आहे. आणि त्यामुळं आपल्या चाकूरवरून लोक आलेले आहेत, अहमदवरून लोक आलेले आहेत, उदगीरवरून लोक आलेले आहेत, निलंग्यावरून लोक आलेले आहेत, अनेक ठिकाणचे लोक इथं आलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना गाणी ऐकायची आहे. त्यामुळं मी तुमच्यासमोर ठेवत राहिलो जास्त वेळ माझी वाणी, मी जर जास्त वेळ तुमच्यासमोर ठेवत राहिलो माझी वाणी, तुम्ही कधी ऐकणार मग या दोघांची गाणी? इथं गावागावातली आलेली आमची नानी, इथं गावागावातली गाणं ऐकण्यासाठी आलेली आहे इथं नानी. आणि ती सांगते आम्हाला कधी मिळणार आम्हाला प्यायला पाणी. तर पाणी तुम्हाला मिळेल. गावागावामध्ये पाणी, नल से जल. आमच्या भारत सरकारची, मोदी सरकारची योजना आहे की नल से जल. घराघरामध्ये त्या बोरवेलवर जाऊन ते पाणी भरण्यापेक्षा त्या नळाने तुमच्या घराघरामध्ये पाणी आणण्याची आमची स्कीम आहे. गावागावातल्या लोकांची स्कीम राबवायची आहे. सरपंचांना नम्र निवेदन आहे की भारत सरकारच्या पैशाचा उपयोग आपल्या गावामध्ये करा. कुठे अडचण आली तर आपण मला आता सांगा. आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही, परंतु आज इथे आपण सर्वजण आलात मोठ्या संख्येनं, त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून बाबासाहेब कांबळे यांनी या कार्यक्रमासाठी फार मोठं कष्ट घेतलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझं जास्त वेळ बोलता मला पुढे छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे, त्यामुळे माझे 2 शब्द इथं संपवतो. जय भीम. धन्यवाद साहेब. जय भीम. डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी बहुजन समाजाचं ऐक्य हीच मोठी ताकद आहे. आणि ताकद एक झाली तर देशाचं चित्र बदलेल, असा सुंदर विचार या ठिकाणी आपण मांडला. दीन दलित शोषित आणि पीडितांची, उपेक्षितांची आपली तर या मुलांचं म्हणणं आहे की कार्यावर बोला. अरे मी तर घेतलेली आहे बाबासाहेबांच्या विचारांची शान. मला तर वाढवायची आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची शान. मग मी का मिळून देणार नाही तुम्हाला गायरान? गायरांचा विषय आहे. हा विषय मी मंत्री असताना 14 एप्रिल 1990चा जी.आर. आहे. आणि त्या जी.आर.मध्ये बसणाऱ्या अनेक लोकांना 3.25 लाख एकर जमीन मिळालेली आहे. अजूनही ज्या लोकांची प्रकरणं प्रलंबित आहे त्यांना ती जमीन मिळाली पाहिजे. आणि 14 एप्रिल 90ची मुदत वाढवून ती पुढे 2000 किंवा 2000 करावी अशी आपली मागणी आहे. जरूर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि ज्यांचं गायलांचे प्रकरणं पेंडिंग आहेत त्यांनी माझ्याकडे पाठवावे.
त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टरना बोलवून नक्की आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. बेरोजगारांसाठी रोजगार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो. जय भीम. धन्यवाद साहेब. आणि नंतर या कार्यक्रमाचे आभार माननीय श्रीकांत बनसोडे या ठिकाणी मानतील. निश्चितच गुलामगिरीच्या अंधाराला फाडून प्रकाशाची वाट दाखवणारा सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डोळ्यातून कोसळणाऱ्या आसमांना आज मुभा आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच आज स्वाभिमान जागा आहे. करुण जीवनाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावाची शान आणि भल्या भल्याची झुकते मान, असा डॉक्टर बाबासाहेबांचा विचार आणि सन्मान राखण्याचं कार्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. हॅलो बाबा, या कार्यक्रमासाठी या देशाचे नामदार सन्माननीय आयुष्यमान